सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रतिष्ठा वाढवणारा ठरणार आहे. आज तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि काही कामाबद्दल चिंतित असाल, ज्यासाठी तुम्ही तुमच्या भावाची मदत घेऊ शकता. राजकारणामध्ये काम करणारे लोक आज लोकांशी संपर्क जोडण्यामध्ये यशस्वी होतील. आज तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून हवी असलेली एखादी नवीन मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही पूर्वी केलेल्या चुकांमधून काही धडा घेतला नसेल तर आज तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून फटकारलं जाण्याची शक्यता आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. आज देण्या घेण्याचे व्यवहार करताना मात्र सावध राहा. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांवरती नाराज होऊ शकता. आज त्यांनी दिलेलं काम तुम्ही वेळेवर पूर्ण करायला हवं. जर तुम्ही तुमचे विचार बाहेरच्या व्यक्तीला सांगितले तर तो नंतर तुमची चेष्टा करू शकतो. कोणतंही काम तुम्ही नशिबावरती सोडू नका. आज काही अनोळखी व्यक्ती भेटतील. आज तुमची इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुमचं मन मात्र प्रसन्न राहील. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांनी आज कोणतेही निर्णय घाई गडबडीमध्ये आणि भावनिक होऊन घेऊ नयेत. तुमच्या आरोग्याबाबत तुम्हाला जागरूक राहावं लागेल. कोणतीही समस्या असल्यास तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. आज तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार आणि चालीरीती शिकवण्याची शक्यता आहे. तुमच्या वैयक्तिक बाबींमध्ये तुम्ही निष्काळजीपणा करू नका. काही कौटुंबिक वाद असतील तर दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतरच ते तुम्ही सोडवा. ते तुमच्यासाठी इष्ट राहील. व्यवसायाशी संबंधित काही कामांसाठी तुम्ही जवळच्या प्रवासाला जाऊ शकता. अचानक धन लाभ झाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कर्क राशीचे लोक एखादी नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. तुम्ही एखादी जमीन, वाहन, घर इत्यादी खरेदी करणार असाल तर त्याचे सर्व पैलू तुम्ही स्वतंत्रपणे तपासा. भागीदारीमध्ये एखादं काम करण्यात तुम्ही पूर्ण रुची दाखवाल. वैवाहिक जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्या आज दूर होतील, ज्यामुळे तुम्ही दोघे एकमेकांचं म्हणणं ऐकून घेऊन समजून घ्याल. तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांना घाबरण्याची गरज नाही. त्या वेळेत पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. विद्यार्थी त्यांच्या परीक्षेची तयारी पूर्ण मेहनत आणि समर्पणानं करतील. नोकरदार लोक त्यांच्या कामानं त्यांच्या वरिष्ठांना खुश करतील. कोणावरही जास्त विश्वास ठेवणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. तुम्ही पूर्वी केलेल्या चुकांमधून तुम्हाला धडा घ्यायला हवा. कोणाच्याही बोलण्यानं तुम्ही फसू नका. तुमच्या आईच्या काही शारीरिक समस्येमुळे तुम्ही चिंतेमध्ये असाल, ज्यासाठी तुम्हाला खूपच धावपळ करावी लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना आज अभ्यास आणि अध्यात्मामध्ये रुची वाटू लागेल. जर तुम्ही पैशांशी संबंधित एखाद्या समस्येशी झुंजत असाल तर ती तुमच्या मित्राच्या मदतीने आज सुटेल. मित्रांसोबत पार्टी करण्याची योजना तुम्ही आखू शकता. तुम्ही वरिष्ठ सदस्यांकडून व्यवसायाशी संबंधित एखादी मदत घेऊ शकता. तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून रखडलेलं असेल तर तेही पूर्ण होईल असं वाटतंय. वैयक्तिक बाबींमध्ये तुम्ही सावधगिरी बाळगा, नाहीतर कोणीतरी तुमची दिशाभूल करू शकतं. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुळ राशीच्या लोकांसाठी आनंदाचा दिवस असणार आहे.
तुमच्या एखाद्या मित्राच्या बोलण्यामुळे तुम्ही भांडण ओढावून घेऊ शकता आणि याचा तुम्हाला त्रास होईल. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्ही खूप सक्रिय असाल. तुमची कौटुंबिक सुखाची साधनं देखील वाढतील. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करू शकता. तुमचं उत्पन्न वाढल्यानं तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत काही वेळ घालवाल आणि त्यांच्याशी तुम्ही काही महत्त्वाच्या कामांविषयी चर्चा कराल. मुलांच्या एखाद्या परीक्षेच्या चांगल्या निकालामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण असेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीचे लोक आज लोक कल्याणाच्या कामामध्ये सहभागी होऊन नाव कमावतील. सामाजिक जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे तुम्ही पार पाडाल. नफा मिळवण्याच्या नादामध्ये एखादा मोठा फायदा हातून निसटणार नाही ना, याची तुम्ही काळजी घ्या. अन्यथा समस्या उद्भवू शकतात. काही नवीन लोकांच्या गाठीभेटी घेण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज बंधुभावाची भावना तुमच्याकडे वाढीस लागेल. आज तुम्ही काही कामामध्ये व्यग्र असाल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्याल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस हा धनुराशीच्या लोकांसाठी संपत्तीमध्ये वाढ करणारा राहील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. कुटुंबामध्ये नवीन पाहुण्यांच्या आगमनानं आनंद होईल. तुम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल, परंतु ते शक्य होणार नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू घ्याल. तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादानं तुमचं एखादं रखडलेलं काम सहज पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही नवीन काम सुरू करण्याची संधी तुम्हाला मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही पिवळ्या वस्तूचं आज दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीचे लोक आज व्यवसायामध्ये काही दीर्घकालीन योजना सुरू करू शकतात. तुमच्या बोलण्यातल्या सौम्यपणामुळे तुम्हाला सर्वांकडूनच आदर मिळेल. सर्जनशील कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला आज चांगला नफा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आईला तुमच्या सासरच्या मंडळींना भेटायला घेऊन जाऊ शकता. आज तुमच्या सुख समृद्धीसोबतच तुमचा खर्च देखील वाढू शकतो. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुंभ राशीच्या लोकांना खूप खर्च करावा लागणार आहे. तुमच्या जवळच्या लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी तुम्ही आज पात्र व्हाल. तुमच्या चांगल्या विचारांचा तुम्हाला पुरेपूर फायदा मिळेल. आर्थिक बाबतीमध्ये तुम्ही आज घाई गडबड करू नका, नाहीतर अडचणी येऊ शकतात. तुम्ही उगीच दिखाव्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण ठेवण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. कोणताही देवाणघेवाणीचा व्यवहार करताना काळजी घ्या. व्यवसाय करणाऱ्यांनी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गाने उत्पन्न मिळेल. तुम्हाला काहीतरी नवीन शिकायलाही मिळेल. तुमचं मोठं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. तुमची काही रखडलेली कामं तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकलात तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. कोणत्याही कामामध्ये न डगमगता पुढे गेल्यास तुमचा आत्मविश्वास आणखीन वाढेल. प्रवासादरम्यान तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गोमातेला हिरवा चारा खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य, जे आपण जाणून घेतलेलंच आहे. तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.